एकाच वेळेला आम्ही आपल्याला दाखवतो आहोत। ही रॅलीची दृश्य आहेत। प्रचार रॅलीला जोर आलेला आहे। प्रचार जोरात सुरू आहे, कारण आता शेवटचे 2 दिवस उरलेत। सांगली आणि महायुतीची रॅली एका बाजूला आपल्याला दिसतेय आणि शशिकांत शिंदेंसाठीची रॅली एका बाजूला दिसते। दोन्हीकडे प्रचंड गर्दीचं वातावरण आहे। ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। प्रचार रॅली जोरात सुरू आहे वेगवेगळ्या भागांमध्ये। शशिकांत शिंदेंसाठीची रॅली, शरद पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे यांना सांगलीत उमेदवारी मिळालेली आहे। तर महायुतीची रॅली एका बाजूला दिसते। दोन्हीकडे आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते। दुपारची वेळ असली तरी उन्हातान्हात जोरदार प्रचार सुरू आहे। सांगलीमध्ये मवियाचे नेते मैदानात उतरलेत। शशिकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय। तर दुसरीकडे महायुतीची रॅली आपण बघतोय। कोल्हापुरामध्ये ही महायुतीची रॅली आहे। हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपापल्या पक्षाचं करताना आपल्याला दिसतात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांना अधिक विचारूया। ज्ञानेश्वर, ही दृश्य खूप काही सांगून जात आहेत। कोल्हापुरामध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन, तर सांगलीमध्ये शशिकांत शिंदेंसाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। आज पश्चिम महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा असा दिवस आहे तो म्हणावा लागेल, कारण जोरदार शक्ती प्रदर्शन करत सगळ्याच पक्षाचे नेते आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळते। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी शरद पवारांनी उपस्थिती लावली आहे, तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार आज अर्ज दाखल करतायत। धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापुरात काही वेळातच दाखल होणार आहे। मात्र तत्पूर्वी गांधी मैदान या ठिकाणी येऊन भव्य अशी रॅली आहे ती निघालेली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून पूर्णपणे सगळं वातावरण हे भगवमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते या ठिकाणी महायुती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रकांत दादा आणि हसन मुश्रीफ सुद्धा या रॅलीमध्ये आहे ते प्रत्यक्षपणे सहभागी झालेले आहेत आणि एकूणच पाहायला गेलं तर रॅलीमध्ये प्रचंड असा उत्साह आहे जो दिसून येतोय। पण उन्हामध्ये ही रॅली निघाली असताना सुद्धा लोकांची गर्दी आहे ती असंख्य मोठ्या प्रमाणात आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 2 लाख कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत अशा पद्धतीचा एक दावा हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच विजय आपलाच होईल अशा पद्धतीचा विश्वास आहे ते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे नेमका आता मतदार राज्य कौल कुणाला देतोय हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काही कोल्हापुरामधली ही दृश्य तुम्ही दाखवताय। दुसरीकडे शशिकांत शिंदे विरुद्ध साताऱ्यामधली लढत, कदाचित महायुतीचा उमेदवार निश्चित झाला तर उदयनराजे भोसले असं म्हटलं जातंय, पण सांगलीत शक्ती प्रदर्शन करतायत का? सांगलीमध्ये सुद्धा आहे ते आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर आहे ती केलेली आहे आणि तिकडे सुद्धा एक प्रदर्शन होताना पाहायला मिळते। मात्र प्रामुख्याने सातारा आणि कोल्हापूर या 2 जागेवरती आहे ती लढत मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते आणि शरद पवार आज साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये आज दाखल होणार आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते या महाविकास आघाडीचं साताऱ्यात तर कोल्हापूरमध्ये महायुतीचं जोरदारपणे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आज पूर्णपणे राजकीय दृष्ट्या ढवळून निघाल्याचं पाहायला मिळते। याचा लाभ आता कोणाला होणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली। एकदा फक्त प्रेक्षकांना परत एकदा आपण सांगूया, 2 दृश्य आम्ही दाखवतोय। एका बाजूला साताऱ्याची, सांगली नव्हे साताऱ्याची दृश्य आपण बघतोय। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे अर्ज भरायला जात आहेत, शक्ती प्रदर्शन करतायत। शरद पवार त्यांच्या सोबत आहेत, सगळे मवियाचे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दुसरीकडे कोल्हापुरातली महायुतीची रॅली आपण बघतोय। आता आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी बोलूया। सचिन, आपण बघतोय साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज भरायला जात आहेत, पण त्याआधी खूप मोठा जनसमुदाय दिसतोय रस्त्यावर। अगदी बरोबर आहे। खरं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे ठरत नव्हतं, मात्र जो उमेदवार ठरला याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि आज जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तेव्हा हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। शरद पवार स्वतः शशिकांत शिंदेंचा अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः सातारमध्ये दाखल झाले. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह डबल झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर शशिकांत शिंदे हे नाव जे आहे हे गावागावांमध्ये आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे एकेकाळचे जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे ज्या प्रत्येक गावात ते फिरले त्याच्यामुळे कार्यकर्ता त्यांना ओळखतो. तिथला मतदार असेल, लोक असतील, ते सगळे ओळखतात आणि शशिकांत शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी हजर झालेले आहेत. रॅली काही वेळापूर्वी आता इथून निघालेली आहे. साताऱ्यातून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि याच्यानंतर या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला जाईल. मात्र या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे महायुतीचा उमेदवार अजूनपर्यंत घोषित झालेला नाहीये. याच्यामुळे शशिकांत शिंदेंच्या समोर कोण उमेदवार याचा संभ्रम अजून लोकांच्या मध्ये आहे. मात्र शशिकांत शिंदेचे उमेदवार जे समोरचे आहेत, विरोधी उमेदवार जे असतील ते उदयनराजे असतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सांगितलं जातंय. खरं पाहायला गेलं तर आज उदयनराजेंची उमेदवारी घोषित होणं हे अपेक्षित आहे. कार्यकर्ते तसं सांगतायत. थोड्या वेळात किंवा आज संध्याकाळपर्यंत ही उमेदवारी घोषित होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. याच्यामुळे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये थेट हा सामना असेल असं बोललं जातंय. मात्र आता सध्या शशिकांत शिंदेच्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक सहभागी झाल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की शरद पवार स्वतः या रॅलीमध्ये सहभागी आहेत. अगदी भर दुपारी ही रॅली निघाली आहे. हजारो कार्यकर्ते आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. हे विशेष, हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणायचं. इथे एक बाजी मारलेली आहे शरदचंद्र पवार पक्षानं, मवियानं असं म्हणायचं का? कारण अजून महायुतीचा साताऱ्यामध्ये उमेदवारच घोषित नाही. जरी साधारण निश्चित आहे उदयनराजे भोसलेंचं नाव असं वाटत असलं तरी. अगदी बरोबर आहे. खरं पाहायला गेलं तर उदयनराजेंचं नाव जरी पुढे येत असलं तरी अजून मात्र महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाहीये. हे असं असताना सुद्धा शशिकांत शिंदेचं नाव पुढे करून शरद पवारांनी एक वेगळा पत्ता ओपन केलेला आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण शशिकांत शिंदेचं नाव गावोगावी आणि याचा फायदा घेण्यासाठी, या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी शरद पवारांची ही नवीन खेळी आहे. आणि दुसरं म्हणजे सातारा जो जिल्हा आहे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांचं सगळं राजकारण साताऱ्यातून हलतं आणि याचमुळं शरद पवारांनी ही नवीन खेळी खेळत शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिलेली आहे. शशिकांत शिंदेंच्या मागं सध्या तरी मोठा जनसमुदाय पाहायला मिळतोय. मात्र याच्यानंतर शरद पवार सातारच्या जनतेला, सातारच्या लोकांना काय आव्हान करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण शरद पवार जेव्हा इथं येतात तेव्हा एक भावनिक आव्हान करतात आणि याच्यानंतर इथलं वातावरण आणखीन बदललेलं पाहायला मिळतं. पण याच्या विरोधात जर बोलायचं आणखीन झालं तर उदयनराजेंची बाजू सुद्धा तेवढीच भक्कम आहे. उदयनराजेंच्या बाजूने सुद्धा महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात आहेत. यामुळं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंची सुद्धा एक वेगळी ताकद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की. ओव्हरऑल पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण किंवा आपण म्हणूया निवडणुकीचं वारं शिगेला पोचलंय असं, आणि अशा परिस्थितीत निवडणूक कशी करताय? मी माझ्या मतदारसंघामध्ये केलेल्या विकासावर, सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या प्रश्नांची वाचा मी या ठिकाणी लोकसभेचा खासदार म्हणून त्या ठिकाणी फोडले. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की केलेल्या कामाच्या ताकदीवर आणि जे महायुतीचं या ठिकाणी असलेलं काम आहे, नरेंद्रजी मोदी साहेबांना परत एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जो संकल्प भारताच्या तमाम नागरिकांनी या ठिकाणी केलाय, 400 पारचा जो नारा या ठिकाणी सर्व महायुतीच्या उमेदवारांनी या ठिकाणी केलाय, त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही सीट्स अतिशय उच्चांकी मताने या ठिकाणी लोकसभेमध्ये जातील. खरं पाहायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील उमेदवारी बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्या होत्या. चर्चा ह्या अफवाच असतात. आपल्याला त्याच्यावर आता स्वरूप मिळालंय. आता आपण फॉर्म भरायला निघालोय. त्याच्यामुळे जोपर्यंत फॉर्म भरत नसतो तोपर्यंत अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतात. आता स्वयं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमचा फॉर्म भरण्यासाठी इथं या ठिकाणी येत आहेत आणि इतक्या प्रचंड जनसमुदायाच्या समवेत आम्ही दोन्ही खासदार या ठिकाणी या जनतेच्या सेवेसाठी परत एकदा हे व्रत घेऊन या ठिकाणी लोकसभेकडे वाटचाल करू. मुख्यमंत्री केवळ शब्द पाळताना दिसत नाहीत तर तुमच्यासाठी रात्रीच्या घडामोडी देखील घडवायला तयार आहेत आणि त्या सगळ्या याच्यात मुख्यमंत्र्यांची साथ तुम्हाला आहे. त्यांच्याबद्दल काय दोन शब्द? मी मुद्दामून सांगेन की नुसतं रात्र नाही, दिवस रात्र मुख्यमंत्री ह्या कामामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे सगळेजण रात्रीचा दिवस या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक उमेदवाराला बळ देण्याचं काम करतायत. परवाच मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि परत नंतर आज फॉर्म भरण्यासाठी स्वयं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यापर्यंत या ठिकाणी येत आहेत. निश्चितपणे आमच्यासाठी हत्तीचं बळ या निमित्ताने या ठिकाणी तयार होतंय. कारण राज्य शासन पूर्ण ताकदीनिशी
विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहे आणि त्याचबरोबर ह्या उमेदवारांना सुद्धा बळ देण्यासाठी आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत. हे आम्हाला सर्वांसाठी खऱ्या अर्थानं प्रोत्साहनात्मक आहे. नाही, मी आपल्याला सांगितलं की आज चित्र स्पष्ट होईल. महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत ते एकत्रपणे एक दिलानं या ठिकाणी आतापासून उमेदवारी आज या ठिकाणी ऑफिशियली आम्ही अर्ज भरतोय. त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्याला क्लिअर झालेली दिसतील. कोणताही घटक यामधनं बाजूला राहणार नाही याची खबरदारी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली. आता त्यांचा प्रश्न त्यांना विचार. ही